Hello friends, Standard 9 English subject. Today we are going to learn 1.5 the story of tea. We have finished part of it and now we are going to learn the next part, that is page number 20. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण नववीच्या पाठ्यपुस्तकातील द स्टोरी ऑफ टी हा पाठ पाहतोय. पाठ नंबर 20 वरती बघा. आता थोडक्यात आपण बघितलं की या चायनीज मॉन्क पासून, भिक्षूपासून आपण बघितलं की जगामध्ये चहा कसा पसरला, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आणि जपानमध्ये चहा पोचलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण भारतामध्ये बघितलं की ईस्ट इंडिया कंपनीद्वारे या ठिकाणी ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये चहाचे प्रयोग करण्यात आले आणि 1838 मध्ये मेच्या 1838 मध्ये पहिल्यांदा आसामहून युरोपमध्ये चहा इंग्लंडला पाठवण्यात आला. आता पुढे बघूया. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाइट viruses in our body and actually helps us live longer. आता आजपर्यंत आपण चहाचे दुष्परिणामच बघत आलेलो आहे की चहा पिल्याने हे होतं, चहा पिल्याने ते होतं, असे बरेच आपण ऐकलेलं आहे. पण या ठिकाणी बघा वेगळीच माहिती आपल्या समोर येते की टी लवर्स क्लेम दॅट. आता चहा पिणारे जे चहा आवडणारी माणसं जी आहे, म्हणजे ज्यांना चहा लागतो सारखा सारखा, त्यांचं असं म्हणणं आहे की टी लवर्स क्लेम, त्यांचा दावा आहे दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. ते सांगतात की चहा पिल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. कंट्रोल ब्लड प्रेशर, रक्तदाब जो आहे तो नियंत्रणात राहतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये असणारे जे विविध प्रकारचे विषाणू आहेत त्या विषाणूला कंट्रोल ठेवण्याचं पण ते काम करतात. अँड ॲक्च्युअली हेल्प्स अस लिव्ह लॉंगर, आणि आपलं आयुष्य वाढवण्यासाठी हे चहा पिलं पाहिजे. हे चहा प्रिय लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे ज्यांना चहा आवडतो प्यायला, नेहमी पितात, त्यांचं हे दावा आहे त्यांचा. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these helps to protect our system against free radicals. आता बघा, त्यावर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल्स तयार होत असतात, त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ, आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आपल्या शरीरामध्ये विविध आजार उद्भवतात आणि आपले शरीर हे आपल्या शरीरावर आघात पण करतात ते फ्री रॅडिकल्स. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. चहामध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात ज्याला फ्लेवोनॉइड म्हटलं जातं. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प्स टू प्रोटेक्ट आवर सिस्टम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि आपण चहा पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे फ्लेवोनाइड्स उत्पन्न होतं, हे फ्लेवोनाइड्स, शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की या फ्लेवोनाइड्समुळं हे जे काही फ्री रॅडिकल्स किंवा केमिकल्स तयार होणार आहेत, हे त्यांचा बंदोबस्त ह्या फ्लेवोनाइड्समुळं होतो. फॉर मेनी पीपल टी इज पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. For many people, खूप लोकांसाठी, बऱ्याचशा लोकांसाठी टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. हे मित्रांसोबत चहा घेणं हे लोकांची सवय आहे, लोकप्रियता आहे लोकांमध्ये. अशा प्रकारचं वागणं आपण पाहतो की मित्रांसोबत गेलं की आपण चहा घेतो. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड, जगातल्या बऱ्याचशा देशामध्ये टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. ही एक सामाजिक कृती किंवा सामाजिक म्हणजे आपण काय म्हणू आपण त्याला, की ठराविक वेळेमध्ये किंवा एक ठराविक ठिकाणी किंवा ठराविक वेळेत अशा प्रकारचं हे चहा जो आहे घेतला जातो. Japan, China, Russia and Korea have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea.
जपान, चीन, रशिया आणि कोरिया या देशांमध्ये स्पेशल टी सेरेमनीज म्हणजे चहाचे उत्सव असतात अँड ट्रॅडिशन, आणि त्यांच्याकडे परंपरा आहे म्हणजे एकत्र येऊन चहा घेणं. दिस सेरेमनीज गिव्ह पीपल द टाइम टू रिलॅक्स. आणि अशा प्रकारच्या उत्साह लोकांना काय भेटतं की त्यांना वेळ काढता येतो, समाजासाठी वेळ काढता येतो, आपल्या मित्रांसाठी, आपल्या लोकांसाठी वेळ देता येतो. अँड एन्जॉय द टेस्ट. आणि चहाची जी चव आहे ती पण त्याची मजा घेता येते. अँड द स्मेल ऑफ द टी. आणि त्याचा जो स्मेल आहे किंवा त्याचा जो सुगंध आहे, गंध आहे चहाचा, त्याची पण मजा घेता येते. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू a tea club where they go every week to take part in the tea ceremony. आता जपानमध्ये चहाचे क्लबच असतात. लक्षात आलं, क्लब म्हणजे काय की ठराविक लोक ठराविक वेळेत त्या ठिकाणी एकत्र येतात आणि चहा घेतात, त्याला टी क्लब म्हणतात. Where they go every week to take part in the tea ceremony. आणि चहाचा उत्सव त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला साजरा केला जातो. आठवड्याला ठरलेल्या वेळामध्ये ते लोक एकत्र येतात आणि चहा घेतात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is healthy, enjoyable, and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calm your heart. It is a comfort in everyday life. आता जपानमध्ये जे लोक आहेत तिथले जे ऑर्डिनरी पीपल आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांचं या सेरेमनीजबद्दल, त्यांचे हे चहाच्या उत्सवाबद्दल काय म्हणणं आहे. दे ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एक उत्साहवर्धक अशा प्रकारचे हे उत्सव आहे, उत्साह वाढतो याने, प्रेरणा मिळते याच्यापासून. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. म्हणजे आपल्या धार्मिक उत्सव केल्यानंतर जसं आपल्याला उत्साह येतो, प्रेरणा मिळते, तशा प्रकारची प्रेरणा ह्या टी पार्टीमुळे किंवा टी क्लबमुळे सुद्धा येते, चहा पिल्यानं सुद्धा येते, असं त्यांचं म्हणणं आहे. टी देसे त्यांचं असं म्हणणं आहे की चहामुळं इज हेल्दी. चहा हे शरीराला आरोग्यदायी आहे, एन्जॉयेबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. म्हणजे चहा घेण्यामध्ये वेगळ्या प्रकारची मजा आहे आणि स्टिम्युलेटिंग ड्रिंक आहे, म्हणजे आपल्याला एक प्रकारची उत्तेजना मिळते, फुल ऑफ गुड क्वालिटीज. आणि याच्यामध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत. इट रिड्युसेस लोनलीनेस. आणि हे एकटेपणा दूर करतो. अँड काम युअर हार्ट. आणि आपल्या हृदयाला शांत ठेवतं. इट इज ए कम्फर्ट इन एव्हरीडेज लाईफ. आणि चहा पिल्यानं प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचा आराम हा भेटणार आहे. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. बरं, मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. आता कोरियन्स लोक जे आहेत, म्हणजे कोरियामध्ये राहणारे जे लोक आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये कोरियन्स काय करतात की वेगळ्या प्रकारचं, म्हणजे बर्थडे असेल किंवा ॲनिव्हर्सरीज किंवा लग्नाची वाढदिवस असतील किंवा वाढदिवस असेल साधा, तर त्यावेळी टी सेरेमनीज आयोजित करतात. आणि त्याला ही चहाचा जो उत्सव आहे हा म्हणजे मोठमोठ्या चहाच्या पार्ट्या ठेवल्या जातात. आणि त्याच्यामध्ये आणि इम्पॉर्टंट ओकेजन म्हणजे ती सुद्धा एक महत्त्वाची अशी महत्त्वाचा असा उत्सव किंवा प्रसंग अशा प्रकारे त्या ठिकाणी समजलं जातं. इन मोस्ट एरिया ऑफ चायना द टी इज मेड इन अ स्मॉल क्ले टी पॉट. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. The Chinese believe that the rest of the cup must have filled with friendship and affection. तर आता या ठिकाणी आपण माहिती घेतली की कशा पद्धतीने चहाचा शोध लागला, जगामध्ये चहा कसा पसरला, कुणी याचा शोध लागला. त्यानंतर बघितलं की चहा केव्हा केव्हा कुठं कुठल्या देशामध्ये कसा चहा पिला जातो, चहाचे फायदे काय हे या ठिकाणी सांगितलं. तर इथपर्यंत आपण सगळी माहिती घेतलेली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे की व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ टी. चहाचे फायदे कोणते किंवा चहामध्ये कोणते चांगले गुणधर्म आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि या धड्यामध्ये आतापर्यंत शिकवलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये जर काही नवीन शब्द असतील तर ते तुम्ही लिहून मला फोटो पाठवा आणि ते लिहा तुम्ही आणि त्याच्या अर्थ डिक्शनरीमधून शोधून
आत्ता जो आपण भाग वाचून शिकलेलो आहे तर त्याचा स्वतः तुम्ही अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि समजण्याचा प्रयत्न करायचा. तर थांबूया आपण इथं. थँक्यू.